Good afternoon. Today we are going to Public Health Engineering subject having lecture number 4. Last 3 lecture having start chapter first sources, quantity and quality of water. आपण चॅप्टर स्टार्ट केलं होतं. त्यामध्ये जे काही वेगवेगळे सोर्सेस वॉटरचे ते आपण बघितलेत लास्ट 3 लेक्चरमध्ये. तर आजच्या लेक्चरमध्ये प्रेशर सिस्टीम हा पॉईंट बघायचा आहे. त्यामध्ये बघा, इन प्रेशर सिस्टीम इन प्रेशर कंड्यूट्स विच आर क्लोज कंड्यूट्स द वॉटर फ्लोज अंडर प्रेशर अबाव द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. त्यामध्ये जे काही वेगवेगळे प्रेशर यूज केले जातात. ॲटमॉस्फेरिक प्रेशर त्यामध्ये बघा, द बेड्स ऑर इनवर्ट्स ऑफ द कंड्यूट इन प्रेशर फ्लो इज दस इंडिपेंडंट ऑफ द ग्रेड ऑफ द हायड्रोलिक ग्रेडियंट द and can therefore follow the natural available ground surface, then requiring lesser length of conduit. Then pressure adequates may be in the form of closed pipes or closed adequates and tunnels called as pressure adequates or pressure tunnels, then designed for the pressure likely to come on them due to their circular shapes. Every pressure conduits is generally termed as the pressure pipes. त्यामध्ये बघा, when the pressure pipes drops beneath valley stream, some other depression is called as depression pipes on the inverted siphon. Then depending upon the construction material, the pressure pipes are follows types: cast iron, steel, RCC, fumed steel, vitrified clay, asbestos, cement, wrought iron, coppers, brass and lead, plastics and glass refined plastic pipes. जे काही प्रेशर सिस्टीम आहे वॉटरमध्ये जे काही प्रेशर सिस्टीम यूज केली जाते, त्यामध्ये कोणकोणते टाईपचे पाईप यूज केले जातात. त्यामध्ये कास्ट आयर्नचे पाईप यूज केले जाते. त्यानंतर स्टील, RCC, ह्यूम स्टील, त्यानंतर व्हेरीफाईड क्ले, ॲस्बेस्टॉस, सिमेंट. त्यामध्ये काही पाईप सिमेंटचे पण पाईप यूज केले जातात. त्यानंतर रॉड्स आयर्न, देन कॉपर पाईप्स, ब्रश पाईप्स अँड लीड, देन प्लॅस्टिक्स अँड ग्लास रेनफोर्स प्लॅस्टिक पाईप्स. असे वेगवेगळे पाईप्स प्रेशर सिस्टीममध्ये यूज केले जातात. दी लेआउट ऑफ कन्व्हेन्शियल वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्ट इज फॉलो. त्यामध्ये फ्लो चार्ट बघा प्रेशर वॉटर सिस्टीमचा. फर्स्टली रॉ वॉटर घेतलं जातं, त्यानंतर त्याच्यावरती स्क्रीनिंग ट्रीटमेंट दिली जाते. त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन, नेक्स्ट इज कोॲग्युलेशन, फ्लोकुलेशन, देन सेकंडरी सेडिमेंटेशन, फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अँड टू सप्लाय. जे काही प्युरिफाय केलेलं वॉटर कशाकडे सप्लाय केलं जातं, जे काही वेगवेगळे सोर्सेस वेगवेगळे पाईपमध्ये त्या सप्लाय केलं जातं. प्रोसेस काय, ट्रीटमेंट प्लॅन्ट, सिटिंग अँड हायड्रोलिक्स. या हायड्रोलिक प्रोसेसचा फ्लो चार्ट बघितला आपण. फर्स्टली रॉ वॉटर घेतलं जातं, त्यानंतर त्याचं स्क्रीनिंग प्रोसेस, त्यानंतर प्रायमरी सेडिमेंटेशन, कोॲग्युलेशन, फ्लोकुलेशन, देन सेकंडरी सेडिमेंटेशन, देन फिल्ट्रेशन, डिसइन्फेक्शन अँड टू सप्लाय. Depending upon the magnitude of treatment required, proper unit operation are selected and arranged in the proper sequential order to the purposes of modifying then quality of raw water to meet the desired standard. Then Indian standard to drinking water are as given table below. जो काही वरती फ्लो चार्ट दाखवला त्या तशाप्रमाणे जे काही इंडियामध्ये प्रेशर सिस्टीम बसवले जातात ती या फ्लो चार्टप्रमाणे असते. नेक्स्ट पॉईंट बघायचं आपल्याला, वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. इन वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बिटवीन द पर्पजेस ऑफ डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज टू डिलिव्हर वॉटर्स टू कंझ्युमर्स विथ ॲप्रोप्रिएट क्वालिटी, क्वांटिटी अँड प्रेशर. जे काही वॉटर यूज केलं जातं, देन डिलिव्हर वॉटर, देन कंझ्युमर्स. ते काही वॉटर कंझ्युम करणार आपण त्या फर्स्टली त्याची क्वालिटी चेक केली जाते, त्यानंतर क्वांटिटी अँड प्रेशर त्याचा चेक केला जातो वॉटरचा. देन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम इज यूज टू describes collectively the facilities used to supply water from the sources to the point used. फर्स्टली त्याची क्वांटिटी और क्वालिटी चेक केली जाते, त्यानंतर ते यूज केलं जातं वेगवेगळ्या सोर्सेसच्या मार्फत. देन नेक्स्ट पॉईंट आहे रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. जी काही वॉटर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम बघतोय आपण, त्यामध्ये जी काही गुड रिक्वायरमेंट आहे ते बघा. फर्स्टली वॉटर क्वालिटी शुड नॉट गेट
डिटोरेटेड इन द डिस्ट्रीब्युशन पाईप्स. त्यामध्येचे काही वाटर ते वेगवेगळ्या क्वालिटीचं वाटर वेगवेगळ्या पाईपमध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातं. त्यानंतर इट शुड बी कॅपेबल ऑफ सप्लाईंग वॉटर ॲट ऑल द intended places with sufficient pressure head. Next, it should be capable to supplying the requested amount of water during the fire lighting. The layout should be such that the consumer would be without water supply during the repair of section of the system. Next, all the distribution pipes should be perfectly laid on the meter away above the sewer lines. ते काही त्या पाईपमधून वॉटर डिस्ट्रीब्यूट करणार आहे ते पाईप्स कसे जे काय परफेक्टली फिट केलेले आहे की नाही ते फर्स्टली बघावं लागते. त्यानंतर बघा इट शुड बी फेअरली वॉटर टाईट ॲज टू कीप लुजेस ड्यू टू लिकेज इन द टू द मिनिमम. जे काय आपण वॉटर सप्लाय करणार त्या पाईपमधून ते पाईप्समध्ये लिकेज असता कामा नये. तर अशा प्रकारे आपण काय बघितलं रिक्वायरमेंट ऑफ गुड डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्यामध्ये जी काय सिस्टीम आहे पाईपलाईनची त्यामध्ये लिकेज कुठे नसले पाहिजे पाईपमध्ये. देन नेक्स्ट पॉईंट आहे लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्क. इन लेआउट ऑफ डिस्ट्रीब्युशन नेटवर्कमध्ये ती डिस्ट्रीब्युशन पाईप्स आर जनरली लेट्स बिलो द रोड अँड द सच देअर लेआउट्स जनरली फॉलो द लेआउट्स ऑफ रोड. जे काही वेगवेगळे पाईपलाईन्स येते विशेष करून ते रोडच्या खाली असते त्यामुळे लिकेज होण्याची जास्त चान्सेस असतात. देन देअर आर जनरली 4 डिफरंट टाईप्स. देन पाईप्स नेटवर्क्स